नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भाग 3 पेसा शिक्षक भरती संदर्भात जो प्रश्नसंच चालू केलेला आहे त्या प्रश्नसंचा संदर्भात माहिती बघणार आहोत। मागील भाग 1, भाग 2 असे एकूण 100 प्रश्न झालेले आहेत। आजच्या भागामध्ये आपण 50 प्रश्न हे बघणार आहोत। तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून ज्या भागामध्ये आपण माहिती देत आहोत त्या भागातील माहिती तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी हे मदत ठरणार आहे। चला तर आपण सुरुवात करूया। एकशे 1 नंबरचा प्रश्न आहे। पालघर जिल्ह्यातील कोसबाड येथे ताराबाई यांच्यासोबत अनुताई वाघ यांनी बाल शिक्षणाचे कार्य केले। 102 नंबरचा प्रश्न आहे। अनुताई वाघ यांना सहशिक्षण या पुस्तकास इसवी सन 1981 साली राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले। 103 नंबरचा प्रश्न आहे। डहाणूपासून 7 किलोमीटर लांब असलेल्या कोसबाड या आदिवासी गावात पद्मभूषण ताराबाई मोडक यांनी 1957 मध्ये बाल शिक्षणाच्या कार्याला सुरुवात केली। 104 नंबरचा प्रश्न आहे। ताराबाई मोडक ह्या महात्मा गांधीजींना प्रेरणास्रोत मानत होत्या। 105 नंबरचा प्रश्न आहे। ताराबाई मोडक यांचा जन्म इंदूर येथे 19 एप्रिल इसवी सन 1892 मध्ये झाला, तर मृत्यू 31 ऑगस्ट इसवी सन 1973 मध्ये झाला। 106 नंबरचा प्रश्न आहे। ताराबाई मोडक यांना भारताच्या मॉन्टेसरी असे म्हणतात, तसेच त्या भारतातील पहिल्या बाल शिक्षण तज्ज्ञ सुद्धा होत्या। 107 नंबरचा प्रश्न आहे। ताराबाई मोडक यांना इसवी सन 1962 साली पद्मभूषण हा प्रतिष्ठेचा नागरिक सन्मान बहाल केला होता। 108 नंबरचा प्रश्न आहे। नजूबाई गावित यांची भिवा फरारी ही आदिवासी स्त्रीने लिहिलेली भारतातील पहिलीच कादंबरी आहे। 109 नंबरचा प्रश्न आहे। तृष्णा ही नजूबाई गावित यांची आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे। 110 नंबरचा प्रश्न आहे। बाबा आमटे यांचे मूळ नाव मुरलीधर देवीदास आमटे आहे। 111 नंबरचा प्रश्न आहे। बाबा आमटे यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 रोजी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे झाला। ग आहे विद्यार्थी मित्रांनो, हिंगणघाट। 112 नंबरचा प्रश्न आहे। कुष्ठरोग्यांसाठी बाबा आमटे यांनी उपचार प्रशिक्षण व पुनर्वसन याकरता त्यांनी रुग्णालयाची व अन्य प्रशिक्षण केंद्राची निर्मिती केली आहे। त्यांचा मृत्यू 2008 मध्ये झाला। 113 नंबरचा प्रश्न आहे। 1951 मध्ये भारतात आदिवासी लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा 4था नंबर आहे, तर महाराष्ट्रात एकूण 47 आदिवासी जमाती आहेत। 114 नंबरचा प्रश्न आहे। गोदावरी परुळेकर यांचा जन्म 14 ऑगस्ट 1908 मध्ये झाला, तर मृत्यू 8 ऑक्टोबर 1996 रोजी झाला। 115 नंबरचा प्रश्न आहे। गोदावरी परुळेकर यांचे जेव्हा माणूस जागा होतो हे पुस्तक डहाणू परिसरातील आदिवासींच्या लढ्यांचे वास्तव इतिहास मांडणारे पुस्तक आहे। त्यामध्ये बंदिवासाची 8 वर्ष कैदेतील स्त्रियांच्या कहाणी सांगणारे पुस्तक आहे। 116 नंबरचा प्रश्न आहे। गोदावरी परुळेकर यांना 1972चा साहित्य अकादमी पुरस्कार हा जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकासाठी मिळाला आहे। 117 नंबरचा प्रश्न आहे। नांदेड जिल्ह्यातील आदिवासी भागामध्ये दंडार या लोकनृत्याची लोकप्रियता आजही साजरी केली जाते। 118 नंबरचा प्रश्न आहे। डॉक्टर अभय भंग यांचा जन्म 23 सप्टेंबर इसवी सन 1950 मध्ये वर्धा महाराष्ट्र येथे झाला असून त्यांना महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। 119 नंबरचा प्रश्न आहे। डॉक्टर अभय भंग यांचे वैद्यकीय नियतकालिक द लॅन्सेटमध्ये
त्यांचे अनेक लेख छापून आलेले असून त्यांचे स्वतःच्या हृदयरोगावरील अनुभव कथनांचे माझा साक्षात्कारी हृदयरोग हे पुस्तक प्रसिद्ध आहे. 120 नंबरचा प्रश्न आहे. डॉक्टर अभय बंग डॉक्टर झाल्यावर त्यांनी वर्ध्याजवळच्या कान्हापूर आणि महाकाळ या गावात वैद्यकीय काम सुरू केले. 121 नंबरचा प्रश्न आहे. डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग यांनी इसवी सन 1988 साली सर्च नावाची बिगर सरकारी संघटना 58 गावातील 48,000 लोकसंख्येसाठी स्थापन करून आदिवासींना वैद्यकीय सेवा पुरवण्याचे काम सुरू केले. त्यामध्ये दाई आणि आरोग्य दूत यांच्यामार्फत स्त्रियांना उपचार देण्याचे प्रकल्प सर्चमध्ये सुरुवातीपासून राबवण्यात येत आहे. 122 नंबरचा प्रश्न आहे. डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग हे त्यांचे ग्रामीण सेवा आणि संशोधनाचे कार्य सर्च म्हणजे सोसायटी फॉर एज्युकेशन ॲक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ नावाच्या संस्थेमार्फत करतात. 123 नंबरचा प्रश्न आहे. डॉक्टर अभय बंग यांच्या सर्च या संस्थेला जगाला न्यूमोनिया हे बालमृत्यूचे सर्वात मोठे कारण आहे हे दाखवून दिले. 124 नंबरचा प्रश्न आहे. डॉक्टर अभय बंग यांनी ब्रेथ काउंटर नावाच्या उपकरणाचा शोध लावला आहे. 125 नंबरचा प्रश्न आहे. डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांनी लिहिलेला गडचिरोली जिल्ह्याच्या कुपोषणावर व नवजात अर्भकांच्या मृत्यूवर कोवळी पानगळ हा शोध प्रबंध खूप गाजला होता. 126 नंबरचा प्रश्न आहे. डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांना विविध पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यामध्ये पहिलं आहे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून डिलीट ही सन्माननीय पदवी. 2003 सालचा महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार. 2018 सालचा पद्मश्री पुरस्कार. 127 नंबरचा प्रश्न आहे. सिंधुताई सपकाळ ह्या अनाथ मुलांसाठी समाजकार्य करणाऱ्या समाज कार्यकर्त्या आहेत. त्यांना अनाथांची माय म्हणून संबोधले जाते. 128 नंबरचा प्रश्न आहे. सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1948 रोजी वर्धा या ठिकाणी झाला. 129 नंबरचा प्रश्न आहे. सिंधुताई सपकाळ यांचे आत्मचरित्र मी वनवासी हे आहे. 130 नंबरचा प्रश्न आहे. सिंधुताई सपकाळ यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये एकूण 273 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अहिल्याबाई होळकर पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार आयकॉनिक मदर, सह्याद्री हिरकणी पुरस्कार, राजाई पुरस्कार, शिवलीला महिला गौरव पुरस्कार, दत्तक माता पुरस्कार, रियल हिरोज पुरस्कार आणि गौरव पुरस्कार. 131 नंबरचा प्रश्न आहे. राणी दुर्गावती यांचा जन्म 5 ऑक्टोबर 1524 साली झाला तर मृत्यू 24 जून 1564 साली झाला. 132 नंबरचा प्रश्न आहे. जागतिक आदिवासी दिन 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. 133 नंबरचा प्रश्न आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने आदिवासी समाजाच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून 1994 पासून 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा आपल्या महासभेतून सहभागी देशांना केली. 134 नंबरचा प्रश्न आहे. कातकरी लोक लहान लहान टोळ्या करून राहतात. त्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये विशेषतः आढळतात. त्यांच्या झोपडीत कायम एक शेकोटी पेटलेली असते. तिला हे लोक परसा असे म्हणतात. 135 नंबरचा प्रश्न आहे. कातकरी आदिवासी जमातीत अथावर, धेड, सिधी, सोन व वरप असे 5 पोटविभाग असून त्यांच्यात लग्नसंबंध होत नाही. 136 नंबरचा प्रश्न आहे. कातकरी आदिवासी जमातीत स्त्रिया गुंजाच्या माळा दागिने म्हणून घालतात. 137 नंबरचा प्रश्न आहे. कातकरी सोन लोकांचा लग्नविधी जातीतील एखाद्या धर्मशील मनुष्य करतो त्याला गोतरणी असे म्हणतात.
138 नंबरचा प्रश्न आहे, आदिवासी पावरा समाज हा महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात यांच्या सीमा भागात राहणारा समाज असून तो सातपुड्याच्या पायथ्याकडील प्रदेशात राहतात. 139 नंबरचा प्रश्न आहे, पावरा लोक होळी सण ना अगोदर बोंगऱ्या, मेलादा इत्यादी उत्सव साजरे करतात. तसेच नवाई, बापदेव, वाघदेव, हिवदेव, अस्तंबा महाराज, राणी काजल, इंदल इत्यादी देवाच्याही पूजा करतात. 140 नंबरचा प्रश्न आहे, होळीच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या गेर नृत्यासाठी पावरा लोक ख्यातनाम आहेत. त्यामध्ये एका संघात जवळपास 20 ते 250 लोकांचा समूह नाच सादर करतो. 150 नंबरचा प्रश्न आहे, ह्या ठिकाणी 141 नंबरचा प्रश्न आहे. त्यामध्ये पावरा आदिवासीमध्ये राय हे गेर नृत्यातील नर्तक असतात. त्याबरोबर पावरा जमात संपूर्ण निसर्ग पूजक आहे. 142 नंबरचा प्रश्न आहे, आंध ही आदिवासी जमात परभणी, हिंगोली, वाशिम, जालना, नांदेड, यवतमाळ आणि अकोला या जिल्ह्यात प्रामुख्याने आढळते. 142 ह्या ठिकाणी नंबरिंग चुकलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तुमची माफी असू द्या. 142 नंबरचा प्रश्न आहे, आंध आदिवासी जमात ही 2 गटात विभागली आहे. 1 वरताळी खानदानी, 2 खालताळी अनरस. 143 नंबरचा प्रश्न आहे, कोकणात समाजा विशेषतः नाशिक, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे. 143 नंबरचा प्रश्न आहे, कोकणी इतिहास आणि जीवन हे प्राध्यापक B.A. देशमुख यांचे पुस्तक आहे. 145 नंबरचा प्रश्न आहे, डोंगरादेव उत्सव म्हणजे कोकणा समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचा कळसच आहे. 146 नंबरचा प्रश्न आहे, गोंड ही आदिवासी जमात महाराष्ट्रातील चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यात प्रामुख्याने आहे. 147 नंबरचा प्रश्न आहे, 1 जून 1957 रोजी आदर्श आदिवासी गोंडी लिपी बोध हे पुस्तक देवनागरी लिपीत प्रकाशित झाले. पुस्तक. 158 नंबरचा प्रश्न आहे, 148 नंबरचा प्रश्न आहे, विठ्ठलसिंग धुर्वे यांनी गोंडी लिपी सुबोध नावाचे पुस्तक गोंडी वाचकासमोर 1989 मध्ये आणले. आणि 150 नंबरचा प्रश्न आहे, निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमानुसार भारतीय राज्यघटनेमध्ये आहे, तर 324 कलमानुसार आहे. हे अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण 50 प्रश्न ह्या ठिकाणी बघितलेले आहेत. आणि हे 50 प्रश्न म्हणजे तुमच्या ज्ञानामध्ये भर पाडण्यासाठी किंवा तुमची एखादी आदिवासी विभागासंदर्भात होणारी परीक्षामध्ये पोस्ट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असे हे प्रश्न आहेत. उद्याच्या भागामध्ये आपण 151 म्हणजे इथं जो नंबर दिला आहे 161 पासून पुढे प्रश्न आपण बघणार आहोत, म्हणजे भाग 4 मध्ये. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकणार आहे हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील आणि तुम्हाला त्याचा फायदा घेता येईल. धन्यवाद.